मित्रांनो बघा, आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो, मुलींना ना कशा प्रकारची मुलं खूप जास्त आवडतात आणि म्हणजे जास्त करून मुलींना म्हणजे कोणत्या टाईपच्या पोरांकडे जास्त आकर्षित होतात। पण मित्रांनो घाबरू नका, आज मी तुम्हाला ना बाकी लोकांसारखं फालतूचं लेक्चर बिलकुल देणार नाही आहे की म्हणजे जी मुलं ना नेहमी खरं बोलतात, जी मुलं ना स्वभावाने चांगली असतात तर अशी मुलं ना मुलींना आवडतात, असं मी तुम्हाला काहीच सांगणार नाहीये। म्हणजे मी जे तुम्हाला सांगणार आहे ना आज, ते मित्रांनो अशा गोष्टी सांगणार आहे ज्या खऱ्या आहेत आणि ज्या आजकालच्या जगामध्ये चालतात। आणि मित्रांनो जेव्हा म्हणजे मी तुम्हाला हे सर्व सांगेन ना, तेव्हा मित्रांनो तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टी ना स्वतः पटतील आणि मित्रांनो तुम्ही मला स्वतः असं बोलाल की भावा, म्हणजे तू जे बोलतोयस ना ते 100% खरं आहे, असं मित्रांनो तुम्ही मला ना स्वतःहून बोलाल मित्रांनो। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो आज ना म्हणजे मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी तुम्ही ना म्हणजे मित्रांनो कधीच तुम्ही म्हणजे यूट्यूबवरती कोणाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा गोष्टी ना कधीच ऐकल्या नसतील। अशा गोष्टी मित्रांनो आज तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला मित्रांनो एक मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की मित्रांनो आता जे मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे ना, तर मित्रांनो म्हणजे ते सर्व मुलींबद्दल लागू होतं असं मित्रांनो मी अजिबात बोलत नाही। कारण मित्रांनो 100 मधल्या ना 10 मुली म्हणजे अगदी चांगल्या पण असतात, पण मित्रांनो आपण इथे ना बाकीच्या 90 मुलींबद्दल आपण इथे म्हणजे मित्रांनो चर्चा करणार आहेत। तर मित्रांनो एनिवेज, तर मित्रांनो सर्वात पहिल्या प्रकारचा जो मुलगा आहे, म्हणजे जो मुलगा जास्त करून मुलींना आवडतो, तर मित्रांनो ती कॅटेगरी अशी आहे की मित्रांनो छपरी पोरगा। होय मित्रांनो, काय बोललो मी? छपरी पोरगा। आता मित्रांनो छपरी पोरगा कसा असतो, तर मित्रांनो म्हणजे ह्याच्याबद्दल जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे असं मित्रांनो मला वाटत नाही। कारण मित्रांनो तुम्हाला पण माहीत असेल की छपरी पोरगा कसा असतो। म्हणजे छपरी पोरगा म्हणजे आपल्या केसाला म्हणजे असा लाल पिवळा असा म्हणजे कलर लावलेला, हातामध्ये सिगरेट असलेला, तोंडामध्ये गुटखा असलेला, असा म्हणजे छपरी पोरगा मित्रांनो। म्हणजे मित्रांनो आता जे मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे मित्रांनो ते म्हणजे फक्त एक्झाम्पल होतं, बाकी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की छपरी पोरगा कसा असतो। तर मित्रांनो छपरी पोरगा जो असतो ना, तर मित्रांनो छपरी पोरगा ना म्हणजे जास्त करून मुलींना ना आपल्याकडे आकर्षित करतो। कारण मित्रांनो जास्त करून म्हणजे पोरींना ना अशीच पोरं आवडतात जी एकदम छपरी असतील। आता मित्रांनो म्हणजे तुम्ही पण छपरी बना असं मित्रांनो मी तुम्हाला अजिबात सांगत नाही, कारण मित्रांनो म्हणजे पोरगी पटवण्यासाठी आपण छपरी बनायला पाहिजे असं मित्रांनो काहीच नसतं। कारण मित्रांनो आपण आपल्या आयुष्याकडे ना म्हणजे आपणच लक्ष म्हणजे थिला पाहिजे। म्हणजे एखाद्या पोरगीला पटवण्यासाठी आपण छपरी बनू म्हणजे इतकं आपलं आयुष्य स्वस्त अजिबात नाहीये। तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे मित्रांनो एक मी तुम्हाला सांगितलं की मित्रांनो छपरी पोरगा ना जास्त करून पोरींना आवडतो। आता मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे जी दुसरी कॅटेगरी आहे, तर मित्रांनो दुसरी कॅटेगरी ना अशी आहे की पैसेवाली पोरं। होय मित्रांनो, काय बोललो मी? पैसेवाली पोरं। आता मित्रांनो बघा, ज्या पोरांकडे ना अमाप पैसा असतो, म्हणजे ज्या पोरांकडे ना अमाप पैसा आहे, म्हणजे जी पोरं ना पुरीला हवं ते म्हणजे घेऊन देऊ शकतात, तर मित्रांनो अशा पोरांकडे ना जास्त करून पुरी म्हणजे आकर्षित होतात मित्रांनो। कारण मित्रांनो तुम्हाला पण माहीत असेल की मित्रांनो म्हणजे एखादा पैसेवाला पोरगा म्हणजे एकदम काळा असू दे, जाडा असू दे, बुटका असू दे, कसा पण असू दे, पण त्याच्याकडे जर पैसा असेल तर मित्रांनो कोणतीही पोरगी म्हणजे त्या पोरग्याकडे आकर्षित होते मित्रांनो। आता मित्रांनो म्हणजे तुम्ही मित्रांनो पोरगी पटवण्यासाठी पैसेवाले बना असं मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला अवश्य सांगेन। कारण मित्रांनो छपरी बनू नका, पण मित्रांनो पुरी पटवण्यासाठी ना जर तुम्ही पैसेवाले बनाल तर मित्रांनो तुमचं पण आयुष्य सुधरेल आणि मित्रांनो तुम्हाला पोरगी पण पटेल मित्रांनो। तर मित्रांनो पैसेवाले ना तुम्ही अवश्य बना। आता मित्रांनो त्याच्यानंतर जी तिसरी कॅटेगरी आहे, तर मित्रांनो तिसरी कॅटेगरी ना अशी आहे की मित्रांनो प्ले बॉय।
बॉय. होय मित्रांनो, काय बोललो मी? प्ले बॉय. आता मित्रांनो, प्ले बॉय ना म्हणजे असा पोरगा ज्या पोरग्यासोबत ना सर्व मुली फिरत असतात. तर मित्रांनो, असा जो पोरगा असतो ना, जो सर्व मुलींसोबत फिरत असतो आणि त्या पोरग्यासोबत पण सर्व मुलींना फिरत असतात, तर मित्रांनो असा प्ले बॉय पोरगा ना जास्त करून पोरींना आवडतो. कारण मित्रांनो, म्हणजे प्रत्येक पोरगीला वाटतं की म्हणजे हा जो मुलगा आहे ना, तर म्हणजे ह्या मुलग्यासोबत म्हणजे सर्व पोरी फिरतात, म्हणजेच ह्याच्याकडे ना काहीतरी स्पेशल असेल असं मित्रांनो म्हणजे प्रत्येक पोरगीला वाटतं. आणि मित्रांनो, प्रत्येक पोरगी अशा प्ले बॉयकडे ना स्वतःहून आकर्षित होते. कारण मित्रांनो, तुम्ही पण असं कधी ना कधी बघितलं असेल की मित्रांनो, ज्या पोरग्यासोबत ना खूप जास्त मुली फिरत असतात ना, तर त्याच पोरग्याकडे जास्तीत जास्त मुली आकर्षित होतात. म्हणजे जो पोरगा ना एकटा असतो, ज्या म्हणजे पोरग्याच्या मैत्रिणी खूप जास्त कमी असतात, तर मित्रांनो अशा पोरग्याकडे ना जास्तीत जास्त पोरी आकर्षित होत नाहीत. म्हणजे असा पोरगा ना जास्तीत जास्त पोरींना आवडत नाही. तर मित्रांनो, असं तुम्ही पण ना कधी आयुष्यामध्ये अनुभवलं असेल. तर मित्रांनो, आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.